आणि यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातल्या मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी। आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता। अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट, आक्रोश मोर्चावर चर्चा केल्याची माहिती। उद्यापासून आमचा शेतकरी आक्रोश मोर्चा, अमोल कोल्हेंची माहिती। मोर्चात कांदा निर्यात बंदी, पीक विमा, दूध दर, अखंडित वीज पुरवठा हे प्रमुख मुद्दे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज देण्याची मागणी आम्ही करणार, कोल्हेंची माहिती। मी सामान्य कार्यकर्ता, अजितदादांनी मला आव्हान दिलं असेल तर तो मी माझा गौरव समजतो। अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, तर आढळराव पाटलांवर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या शब्दांमध्ये टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करण्यासाठी पुण्यातल्या पोलीस कार्यालयात। पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा। अज्ञातांनी महिला शौचालयामध्ये ठेवला महिलेचा विद्रूप केलेला पुतळा। सातारा शहरातल्या रविवार पेठ परिसरातली घटना, अनेकांचा थरकाप, पोलिसांकडून शोध सुरू। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये 15 ते 20 गाड्यांची तोडफोड, चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश। पंडित मिश्रा यांच्या धार्मिक कार्यक्रमात दागिने चोरणारी महिलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात। या महिला राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधल्या असल्याचं उघडकीस। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची रीघ, दर्शनासाठी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा। दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत भक्तांची मांदियाळी, राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक नृसिंहवाडीत दाखल। पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं दत्त जयंती उत्साहात साजरी। यावर्षीचं 126वं वर्ष, मंदिरातील विलोभनीय मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।